कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय आणि आपल्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशात एक कार्यकर्ते आलेले आहेत या आंदोलनात सहभागी व्हायला। तुम्ही बाबासाहेबांचाच वेश का परिधान केला आहे? बाबासाहेब नाही आहे, मी कार्यकर्ता आहे, भीमसैनिक आहे, मी देशवासी देशभक्त आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। पण मला असं वाटतं की आज देशामध्ये पेपर लीक झाले, कोणाचं नुकसान झालं? हिंदूचं नुकसान झालं, ओबीसी नुकसान झालं, SC नुकसान झालं, पुन्हा गरीब तबक्यात नुकसान झालं, काही 5-6 लोकांनी आत्महत्या केली, कोणाचं नुकसान? देशाच्या देशभक्ती लोकांचं नुकसान झालं। म्हणून यांनी जे सरकारी आली आहे भाजपाची, ही सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि देशाचा हा मेसेज गेला जनतेने दिला, जो आक्रोश मेसेज दिला, ह्या मेसेजवर त्यांनी खरे उतरून ह्या जे पेपर लिकेज होतात, जे शाळा लिकेज होतात, जे CBSE नोकऱ्याचे पेपर लिकेज होतात, हे यांनी बंद केलं पाहिजे। तर यांनी होत नसेल त्यांनी राजीनामा दिले पाहिजे। पण या सगळ्यामध्ये हे आंदोलन राजकीय आहे, विद्यार्थ्यांचं नाहीये, यात विद्यार्थी सोडून बाकी लोकच जास्त आहेत असा आरोप होतो। अरे आरोप करणारे स्वतः राजकारणी आहेत, आम्ही कोणी राजकारणी नाही आहे, मी कुठल्याच पदावर नाही आहे। परंतु मला एवढं समजतं की देशातल्या युवा शक्तीचं, युवा महिलांचं आज शोषण होत आहे। शिक्षणाला जातो तर पेपर लीक होतो, शिकला तर नोकरी भेटत नाही, बेरोजगार चालली, हे सगळी जबाबदारी यांची आहे, सरकारची जबाबदारी आहे। हे सरकारमध्ये आलेलं आहे माध्यमातून। तर यांनी आज जर यांना वाटतं सरकार जर यायचं असेल तर बॅलेट चुनाव घेऊन दाखवा। जसं की आज तुम्ही बघता दिल्लीमध्ये चुनाव घेतला ते पार्सल चुनावला सगळे हारले ते लोक, का की ते त्यांनी बॅलेट नाही घेतला। हे EVM म्हणून माधल्या करून जिंकून येतात आणि देशावर हे नीती यांची लादतात, तर ही नीती चुकीची आहे। पण आता तुम्ही किती दिवस इथे आंदोलन करणार? कारण संध्याकाळी परमिशन आम्हाला दिलेली आहे, आम्ही 1 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत इथे असणार। त्यानंतर आम्ही आमचे प्लॅनिंग करू, देशामध्ये भारतात फिरू, बूथ थरला फिरू, विधायक थरला फिरू, सांसद भवनला फिरू, सांसद बनवू आणि त्याच्यात आम्ही जिंकून रजिस्टर पार्टी झाल्यावर। तर आपण पाहू शकतो की इथे कार्यकर्ते जे सहभागी झालेले आहेत त्यांचा निर्धार आहे आंदोलन करण्याचा आणि आगामी काही दिवस देशभरामध्ये गावोगाव फिरून देखील हे आंदोलन करू। आज संध्याकाळपर्यंत आम्हाला जरी परवानगी मिळालेली असली तरी भविष्यात आम्ही गावोगाव फिरून देखील हे आंदोलन करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।